इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए। मला तरी असं वाटतं हे राजकीय म्हणजे जिथे राजकीय कार्य चालतं असं हे पहिलं सभा आहे, अशी ही पहिली सभा आहे जिथे एक सामान्य मुलगी तुमच्यातली मुलगी येऊन येथे उभे होऊन बोलतीये। आणि मुळात मला या गोष्टीची जाण आहे, मुळात तुमच्याच नाही माझ्याही हृदयामध्ये हे आहे की जो माणूस समाजासाठी आपली म्हणजे आपल्या पदाचा त्याग करू शकतो, तो माणूस समाजासाठी काहीही करण्यास तत्पर आहे। आणि तो माणूस समोर असताना निश्चितचपणे तुमच्या सगळ्यांना त्या माणसाला ऐकण्याची तन्मयता असेल, मुळातच ती माझ्या हृदयात सुद्धा आहे। पण एक पत्रकार म्हणून मी आज या व्यासपीठावरती एक वेगळा विषय मांडत आहे, कारण हर्षवर्धन दादा आपल्याला माहितीच आहे ते आपल्या हृदयावर राज्य करतात, म्हणूनच ही पब्लिक जमावण्याची ताकद आज त्यांच्या ठाई आहे। पण याच्याही पलीकडे जाऊन मला आत्ताचा म्हणजे मतदानाबद्दल मी बोलणार आहे विशेष करून, म्हणजे कारण आज जर आपण औरंगाबादचा इतिहास बघितला, अनेक खासदार आपले झाले, अनेक म्हणण्यापेक्षा काही खासदार वर्षानुवर्ष होत गेले, मात्र आम्हाला प्रगती या औरंगाबाद दिसली नाही। औरंगाबादमध्ये बदल करून आणायचा असेल तर आम्हाला एका सक्षम नेतृत्वाची गरज ही आधीपासून होती आणि ते नेतृत्व आम्हाला हर्षवर्धन दादाच्या माध्यमातून आज समोर आलं। कारण शिक्षणाने ते समृद्ध आहेत, दुसरं समाजाविषयी त्यांच्या मनात तळमळ आहे। मग हा जो भाव आहे ना तो फक्त यांच्याच ठाई मिळू शकतो। आतापर्यंत हजारो लाखो या सभा झाल्या असतील, पण या सभामध्ये पर्टिक्युलर त्या जो नेत्याचा जय जयकार झाला, पण त्या सभेवरनं आज मी तुम्हाला मतदानाचं महत्त्व आणि मतदान कुणाला करावं हे नाही सांगणार आहे, मात्र मतदानाची जी खेळी एक पत्रकार म्हणून मी अनुभवली ती मात्र मला तुमच्यासमोर मांडणं फार मोठं गरजेचं वाटतं। कारण आपण जर आता सोशल मीडियावर बघितलं तर अनेक प्रकारचं दिसून येतं, नसेल भगवा शिरावर तर बसेल हिरवा हिरवावर, या प्रकारच्या काही पोस्ट या सोशल माध्यमाच्या याच्यातून फिरवता येतात। मुळात विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून आमच्या डोक्यामध्ये इतर मुद्दे घालून जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो। पण या प्रयत्नाला मोडून काढून कुठेतरी सर्व धर्म संभावाचं बीज जर कोणी पेरत असेल ना तर ते आज हर्षवर्धन दादांच्या माध्यमातून कार्य होताना मला दिसून येत आहे। आणि तुम्हाला एक सांगते, मुळात ही गर्दी करून मोठमोठ्या सभा घेऊन हे काही होणार नाही। मुळात आपण ज्या दिवशी मतदानाला जाऊ ना त्या दिवशी मतदान हे दादालाच पडलं पाहिजे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। कारण परिवर्तन याने होणार आहे, पण यावेळेस जर तुम्ही काही केलं नाही ना तर हे सत्ताधारी पक्ष आहेत त्याने असेच वर्षानुवर्ष आपल्यावर अत्याचार करत राहील। आणि एखादा जो तरुण नेता असेल ज्याची समाजासाठी करण्याची जिद्द असेल, तळमळ असेल, तरी या पक्षाच्या ठाई तो कुठेतरी दबून जाईल। याने आपण आपल्याच हाताने आपल्या पायावर कुऱ्हाडी मारून घेण्यासारखं होईल। त्यामुळे प्रचंड मताने तुम्ही दादांना विजयी करा असं मी तुम्हाला जाहीर आव्हान करते। आणि तसं आपण जर बघितलं तर उमेदवार येतात, लढतात, चालल्या जातात आणि विविध प्रकारचे म्हणजे त्यावेळेस ते प्रचंड मोठे दावे करतात। मला त्याही पलीकडे जाऊन आधी स्वकर्तृत्वातून हर्षवर्धन दादांनी कन्नड येथे विकास करून दाखवून दिले की हे राजकारण आता जातीपातीच्या मुद्द्यावर चालणार नसून ते विकासाच्या जोरावर चालणार आहे। अजून एक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आली, अरे म्हणजे ज्याने अनेक पक्ष बदलले तो माणूस उद्याही बदलू शकतो। पण मला त्या पाठीमागचं खरं कारण असं वाटतं, अरे जो माणूस समाजासाठी पक्ष बदलू शकतो, कारण पक्षासाठी त्यांचे पाय चाटणारे अनेक झाले, मात्र समाजासाठी पक्षाला लाथ करणारा एकच माणूस हर्षवर्धन दादा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला बघायला मिळाले। खरं तर हेच मला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचारांचे खरे मावळे वाटतात। अरे रक्तातच भगवा असेल आमच्या तर हिरव्याला मैत्री करून घेण्याची ताकद या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यामध्ये आहे आणि दुश्मनाला नकाम करण्याची ताकद सुद्धा या शिवरायांच्या मावळ्यामध्ये आहे। आज या हर्षवर्धन दादाच्या रूपानं पुन्हा कुठेतरी स्वराज्याची पावलं या महाराष्ट्राच्या भूमीत परतताना दिसून येतात। म्हणून मला तुमच्या सगळ्यांना जाहीर आव्हान आहे, प्रचंड मतांनी हर्षवर्धन दादांना तुम्ही विजयी करा। मी व्यासपीठाचा जास्त वेळ घेणार नाही, कारण तुमच्या हृदयात जसे ते विराजमान झालेत तसे माझ्याही आहेत, मलाही त्यांना ऐकण्याची इच्छा आहे। मात्र तुम्ही एवढ्या शांततेत एका सामान्य घरातील मुलीला या सभेचं हेच वैशिष्ट्य आहे, मी काही नाही तुम्ही ओळखत असणारे तुमच्याच घराशेजारी राहणारी एक बालिका आहे, एक पत्रकार आहे जिनं फक्त मतदान आणि आजची जी वास्तविकता आहे तिला धरून पाहिलं। मुळात माझा उद्देश यांना बोलावं असं नव्हता, पण एक तरुण म्हणून
मी जे अनुभवतीये, जे मी बघतीये, कारण शिक्षणाला बुद्धी सुपीक होता असं म्हणतात ना, तर त्याच शिक्षणाच्या जोरावर या निवडणुकांकडे पाहत मला हर्षवर्धन दादा हेच एक उत्तम पर्याय वाटतात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराज.